चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं रेकी लेवल वनच्या सेकंड डे मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर 5 दिवसांपैकी आपला एक दिवस संपला आहे. काम करायला 4 दिवस बाकी आहे. ओके. तर आता कसे आहेत सगळे? चला, आज काल होते, आज पण आले, म्हणजे जीवनामध्ये कुठे ना कुठे सेकंड चान्स घ्यायचं ठरवलं आहे. व्हेरी नाईस. चला, आता थोडंसं परत इंटरॅक्शन करू तुमच्या बरोबर. आता मला सांगा, काल मी विचारलं नाही, सगळेजण कुठून आहे फक्त टाईप करा, म्हणजे मला एक आयडिया येईल की नक्की कुठून जॉईन झाले. तर कुठून, फक्त सिटीचं नाव लिहा. थोड्या वेळ तोपर्यंत नवीन लोक जॉईन होता, थोडासा टाइमपास कर. हा, चला, पुणे पल्लवी मॅम, पुणे. ओके, जेजुरी, कोल्हापूर, पुणे. ओके, बदलापूर, नाशिक. ओके. अरे बरं, गोवा, गोवापर्यंत पण ऍड जाते. व्हेरी नाईस. चिपळूण, डोंबिवली, पुणे, पुणे. ओके ओके, चला. म्हणजे आहे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर. व्हेरी नाईस. ओके, चला, ठीक आहे. व्हेरी नाईस. बघितलं सोशल मीडियाची ताकद किती आहे, आणि आपल्या याची ताकद किती आहे, काय बोलतात त्याला, सबकॉन्शियस माइंडची. मी काहीतरी मॅनिफेस्ट केलं, काही स्वप्न बघितलं, महाराष्ट्राच्या लोकांना शिकवेल बघा, कानाकोपऱ्यातून लोक जॉईन होत आहेत. चला, संभाजीनगर, फलटण, वलसाड. एव्हरीथिंग इज माइंड. तुम्ही जसं सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम कराल तसं युनिवर्स ऑपॉर्च्युनिटी देत असतं, आपल्यासाठी परिस्थिती क्रिएट करतं. ओके, चला, ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता बघा, आता मला परत सांगा, आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला एका व्यक्तीचा आदर्श घ्यायचा आहे. 4 दिवस आता बाकी आहेत. कुणाचा आदर्श ठेवून काम करायचं, तर कुठली महान व्यक्ती नाही. आता मला तुम्ही सांगा, आपल्यापैकी शेतकरी कुटुंबातून किती लोक आहेत, फॅमिलीतून सध्या किती लोक आहे, काही सांगू शकाल का? चला, बरेच लोक बोलत आहेत. चला, चला, शेतकरी कुटुंबातून, चला, वर्षा मॅम बोलतात त्या शेतकरी फॅमिलीतून येतात, सध्या शेती वगैरे काही करत असतील. चला, काही लोक आहेत, काही नाही, पण लक्षात घ्या आपल्याला. चला, बरेचसे लोक आहेत. थँक्यू सो मच. बघा, मला सांगा आता, शेतकरी काय करतो? सांगा, शेतकऱ्याचा आदर्श का घ्यायचा? काही कुणाचा घ्यायचा गरज नाही, साध्या साध्या गोष्टीमध्येच परमेश्वर असतो. जेव्हा शेतकरी, त्याला एखादं पीक घ्यायचं असेल तर काय करतो? अगोदर त्या जमिनीची काय करतो, चांगली मशागत करतो. जे जुनं काही गवत ताण असेल त्याला उपटून काढतो, आणि नंतरून तो जे बीज पाहिजे आहे, म्हणजे जे पीक घ्यायचं आहे त्याचंच बी पेरतो की नाही. गव्हाचं पीक पाहिजे आणि ज्वारीचं बीज पेरेल असं होईल का? नाही होणार. आपल्याला 4 दिवस काय करायचं आहे, त्याचा आदर्श ठेवूनच काम करायचं आहे. 4 दिवस नाही, लाईफ टाईम हेच काम करायचं आहे आपल्याला. जीवनामध्ये जर नवीन सकारात्मकता पाहिजे, नवीन पॉझिटिव्हिटी पाहिजे, काहीही नवीन तुमच्या इच्छा आकांक्षा असतील, त्यासाठी सध्या जे काही तुमचे ब्लॉकेजेस आहे, नकारात्मकता आहे, वेगळे विचार करण्याची निगेटिव्ह पद्धती आहे, त्याला काय करायचं आहे, साफ करायचं आहे. आणि आज त्याच्यावर आपण खूप जास्त काम करणार आहे. ओके. आजचा दिवस खूप छान आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा, कारण मी शेवटी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. ते का गरजेचं आहे, थोड्या वेळाने सांगेल. हा, चला, बघा, मी महिला शेतकरी आहे, सांगली. ओके मॅम, ठीक आहे. तसंच करतात ना शेतकरी, ऍग्री की नाही? कारण तुम्हाला जे पाहिजे ते पीक पाहिजे, जे पाहिजे तेच बीज पेरायचं आहे. तर तुम्हाला जीवनात जे पाहिजे त्याची बीज टाकायची सुरुवात करायची आहे. आणि निगेटिव्हिटी आधी काढायची आहे, म्हणजे नकारात्मकता जी तुमची मशागत करायची मेंदूची, ती आज आपण करणार आहे. सगळे जे साचलं आहे खूप दिवसापासून आपल्या डोक्यामध्ये, त्याला आपण आज सेशन संपता संपता तुम्हाला समजून जाईल आपण त्याला कसं डिलीट केलं. ओके. चला, कालचा रिकॅप मी घेत नाही, कारण खूप वेळ होतो, आजचा सेशन मोठा होऊन जातो. जे पण लोक नवीन आहेत त्यांनी प्लीज यूट्यूबवर कालचा व्हिडिओ बघायचा आहे. मी आता रिकॅप करणार नाही, कारण सेशन मोठा होऊन जातो सगळं सांगायला गेल्यावर परत. मग नवीन स्टुडंटला थोडंसं बोर पण वाटायला लागतं. असं पण आज आपल्याला थोडासा इतिहास बघायचा आहे, रेकीचा इतिहास बघायचा आहे. रेकी काही नाही, नॉर्मल रेकीचे 5 प्रिन्सिपल, आणि शेवटी आपण सेशनला सुरुवात करू. कारण आपण आता रेकी शिकतोय तर त्याचं बेस माहिती पाहिजे, बेसिक काय आहे काय नाही. ओके. अगोदर त्याच्यावर वर्क करणार आहे आपण, आणि त्याच्यानंतरून आपण पुढे सिलेबसला सुरुवात करणार आहे. ओके. चला, मी लगेच सिलेबसला येतो, कारण 5 दिवस खूप कमी असतात, आणि मग खूप टाईट सिलेबस आहे, जास्त टाइमपास पण नाही करता येत. सरळ आपण टॉपिकवर जम्प करूया, म्हणजे तुम्हाला पण बोर होणार नाही, आणि मला पण सांगायला मजा येईल थोडीशी. हां, चला, आता लेट मी चेक. चला, आता आपण बघूया. चला, ऑलरेडी एक साईट ओपन आहे. तुम्हाला मी थोडासा इतिहास दाखवतो, रेकी काय आहे काय नाही.
1 मिनिट थांबा. हम्म. तर बघा, रेकी म्हणजे काय, ती आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकते आपण बघणार आहे. काल मी तुम्हाला सेशनमध्ये सांगितलं रेकी काय आहे, कुणासाठी गरजेचं आहे. परत सांगतो, हे बघा रेकी काय आहे. रेकी आहे एक जपानी शब्द आहे. हा, जसं आपली मराठी भाषा आहे, इंग्लिश भाषा आहे, रेकी हा वर्ड जपानी भाषेतून आला आहे. रेचा अर्थ होतो जपानमध्ये सर्वव्यापी म्हणजे युनिव्हर्सल, जी सगळीकडे उपलब्ध आहे. आणि की म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स, जीवनी शक्ती, म्हणजे युनिव्हर्सल लाईफ एनर्जी आहे. जसं सर्वीकडे परमेश्वराचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश सगळीकडे असतो, तसंच ही आहे युनिव्हर्सल लाईफ फोर्स, सर्वव्यापी जीवनी शक्ती आहे. रेकी म्हणजे काय, तेच आहे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे. म्हणून कुठल्याही जाती धर्म पंथ बरोबर याचा संबंध नाही. म्हणून सांगतो, तुम्ही जसं त्याला इंटेन्शन द्याल तसं जीवनामध्ये छान फरक पडेल. ना, कुठलाही धर्म पंथ रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काळा जादू, संमोहन बरोबर संबंध बिलकुल नाही. रादर व्हाईट मॅजिक असे, पण ब्लॅक मॅजिक बिलकुल नाही. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही कधीही शिकायला सुरुवात करू शकतात. ऍटलिस्ट 14 वर्षाच्या पुढे जरी मुलांनी शक्तिपात घेतला तरी चालतो. हा, कुठल्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकतो आणि एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. तुम्ही उद्या माझ्याकडून शक्तिपात घेतला लेवल 1चा, तुम्हाला आयुष्यभर परत लेवल 1चा घ्यायची गरज नाही. हा, तुम्ही बिंदास एक याच्यावर राहू शकतात. ओके, आता रेकी शिकण्याचे फायदे काय आहे, काल तरी पण आपण परत बघूया. रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हाताशिवाय कुठल्याही साधनाची गरज नाही. त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धती आहे. नुसतं हाताने तुम्हाला उपचार करायचे आहेत. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. म्हणजे आपले सेल इम्प्रूव्ह करते, आपली इम्युनिटी चांगली वाढवते. हं. आपली रोगप्रतिकारशक्ती खूप छान वाढते. रेकी ही मेंदूच्या अल्फा आणि थिटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. म्हणजे एक आपलं सगळं व्हायब्रेशन्स आहेत माइंडमध्ये, पण ते आपलं सगळं माइंड छान व्यवस्थित रिकवर करते. हा, तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टमला सक्रिय करते. ओके, असे त्याचे काही एक्झाम्पल आहे. तर काल मी सांगितलं रेकी कुणी शिकायचे, आपण एक सेशन घेतलं होतं. तर जे सतत चिंता भीती मानसिक तणाव अनुभवतात, जे स्वतःला विसरले आणि दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, अशा लोकांसाठी खूप सुंदर आहे. जे लोक वारंवार नकारात्मक लोक ठिकाणी प्रसंग स्वतःवर ओढवून घेतात, ज्यांच्या जीवनात सध्या आर्थिक अडचणी आहे, ब्लॉकेजेस आहे, त्यांच्यासाठी ही रेकी खूप छान काम करते. ज्यांच्या नात्यामध्ये सतत संघर्ष आहे, गैरसमज दुःख अनुभवतात, अशासाठी छान आहे. आणि जे आध्यात्मिक शांततेची आत्मज्ञानाची वाट बघतात, त्यांच्यासाठी खूप छान आहे, जसं आपण काल बघितलं. ओके, चालेल. तर आता बघा, आपल्याला इतिहास बघायचा आहे. हा, रेकी आली कुठून, फक्त 10-15 मिनिट लागतील. इतिहास बऱ्याचशा लोकांना बोरिंग सब्जेक्ट वाटतो, पण थोडं ऍडजस्ट करायचं, 10-1 मिनिट शिकून घ्या, नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर हे डॉक्टर मिका उसू आहेत, म्हणून याला उसुई रेकी बोलतात. यांनी रेकी रिइन्व्हेंट केली. मी थोडासा इतिहास दाखवतो तुम्हाला वाचून, एक आयडिया येईल, म्हणजे थोडासा इंटरेस्ट तरी येईल की नक्की आपण काय करतोय, आणि नंतर डिटेलमध्ये आपण बघणार आहे. ओके, आजचं सेशन खूप छान असणार आहे, अगोदर बघून घ्या. ही पीडीएफ आहे, मी शेवटच्या दिवशी सगळ्यांना नोट्स देणार आहे, तरी पण थोडंसं मी वाचून घेतो म्हणजे एक आयडिया आपल्याला येऊन जाईल. ओके, बघा आता बघा, 1800 सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मिकाउसी का जन्म हुआ था. ओके, म्हणजे खूप जुनी गोष्ट नाही आहे. वो बचपन से आध्यात्मिक प्रवृत्ति के थे, इसी कारण आगे चलकर वे एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के क्योटो शहर में क्रिश्चियन कॉलेज में प्रिंसिपल के पद पर रहकर बाइबल पढ़ाया करते थे. एक दिन क्लास में बाइबल में ईसा मसीह द्वारा हाथों से स्पर्श द्वारा हजारों रोगियों को रोग मुक्त करने की कथा का जिक्र चल रहा था. म्हणजे जीसस क्राइस्टच नाही, बरेचसे लोक त्या काळामध्ये स्पर्श चिकित्सेने कुणालाही बरं करत होते. ओके, तर त्यातल्या एका स्टुडंटने त्यांना विचारलं की क्या आप बाइबल को सत्य ईश्वर को आज्ञा मानते, तर ते बोलतात बिलकुल. मग त्या स्टुडंटने विचारलं की ये अगर
इस विद्या का कोई भी अभ्यास कर सकता है, तो मुझसे म्हणजे की जर जीसस क्राइस्ट करू शकत होते, कोणी दुसरे महात्मे करतात, तर सर्वसामान्य नागरिक करू शकतात का ह्या स्पर्श चिकित्सेचा उपयोग? मग त्यांना काय झालं, थोडंसं माइंडमध्ये क्लिक झालं. ओके. आणि त्यांनी काय केलं, डॉक्टर उसुई ने अगले ही दिन प्रिंसिपल के पद से इस्तीफा दे दिया, क्योंकि उनके पास इसका कोई जवाब नहीं था। इसी प्रश्न से विचलित होकर डॉक्टर उसोई खोज के लिए एक अनजान यात्रा पर निकल गए। इस स्पर्श चिकित्सा को खोजना ही उनके जीवन का ध्येय बन गया। और कई साल पाश्चात्य देशों में वो बाइबल का और अन्य आध्यात्मिक ग्रंथों का अध्ययन करते रहे, परंतु कुछ भी हासिल नहीं कर सके। वहां से लौटकर जापान के बौद्ध मठों में रहे उन्हें अवश्य पता चला की बुद्ध इस विद्या का काफी प्रयोग करते थे. ओके. बुद्ध आणि त्यांचे जे सहयोगी होते. ओके. परंतु उस संबंध में कोई विवरण या जानकारी सीधा बौद्ध मठाधीशों को नहीं थी. त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते तसे काही. मग त्यांनी काय केलं, बौद्ध संबंधित देशों की यात्रा पर निकल गए. जिथे जिथे बुद्ध निवास केला होता त्या त्या देशामध्ये ते जायला सुरुवात केली त्यांनी. ओके. ते सर्वात अगोदर चायनाला गेले, चायनीज भाषा शिकली, खूप आध्यात्मिक ग्रंथ वाचले, पण त्यांना त्याची इन्फॉर्मेशन नाही भेटली. नंतरून वो भगवान बुद्ध के मूल जन्म स्थान उत्तर भारत एवं तिब्बत जाने की सोची. एक आखिरी आशा के रूप में यहाँ कुछ हद तक उनकी यात्रा सफल रही. भारत और तिब्बत के अधिकतर सभी ग्रंथ संस्कृत में थे, इसीलिए डॉक्टर उसू ने संस्कृत भाषा भी सीखी. म्हणजे तेवढे डेडिकेटेड होते शिकण्यासाठी की नक्की याचं उत्तर माहितीच पाहिजे. हा बघा, तो तिब्बत के बौद्ध ग्रंथों में इस विद्या का काफी उल्लेख मिला. म्हणजे तिबेटमध्ये जे लोटस सूत्र आहे, जे बुद्धचे फॉलोअर्स आहे, तिथे त्यांना याची इन्फॉर्मेशन भेटली की काहीतरी सांकेतिक भाषाने इस विद्या के गुड रहस्य को समज में आहे, पण त्यांना काहीही हाती लागलं नाही. आणि मग शेवटी ते हताश होऊन परत जपानला आले, त्यांच्या गुरुकडे गेले. हा. आणि मग त्यांच्या गुरुंनी सांगितलं, आता याच्यावर एकच उपाय आहे. जसं लोक ध्यानाला बसतात, ईश्वराला काही मागतात, तुला कदाचित ध्यानातून उत्तर भेटेल. आणि मग काय झालं, ध्यान साधना के लिए डॉक्टर उसुई क्योटो शहर में 20 किलोमीटर दूर एक पहाड़ी है माउंट कुरामा, त्या माउंट कुरामावर गेले. वो एकांत झील के किनारे एक चट्टान पर पूर्व की ओर मुंह कर बैठ गए. उनकी तपस्या प्रारंभ हुई, वे अपनी तपस्या में लीन होते गए. आणि त्यांना खूप म्हणजे त्यांनी कंटिन्यू केली, 20 दिवसापर्यंत कंटिन्यू केली. आणि त्यांना वाटलं आता काय झालं की डॉक्टर उसुई 20 दिनों से भूखे और क्षीण हो चुके थे. ऐसा लगता था कि अब उनमें उठने की भी शक्ति नहीं रही. वो अपने मृत्यू को समीप देख रहे थे. त्यांना त्यांचा मृत्यू जवळ वाटायला लागला. डॉक्टर उसोई की तपस्या की वो अंतिम रात्रि थी. वे किसी एक प्रकार करवट बदल रहे थे, नींद नहीं आ रही थी. आणि काय झालं, अचानक बेटे बेटे वो तंद्रा में पहुंच गए, म्हणजे ते अनकॉन्शियस झाले. आणि अचानक उन्हें लगा कि पूर्व दिशा से सफेद रंग की एक चमकदार रोशनी तीर की तरह उनके आगे और बढ़ रही है. म्हणजे काय झालं, एक एनलाइटनमेंट ज्याला बोलतो आपण, जे काही दिव्यत्वाचा अनुभव असतो तो त्यांना आला. उसुई पूरी तरह घबरा गए. उन्होंने उठना चाहा पर उठ नहीं पाए. उन्हें लगा कि अब उनकी मृत्यु में देर नहीं है. तो इसी बीच वह चमकदार रोशनी तीर की तरह उनके पास जा पहुंची और डॉक्टर उसोई के मस्तक पर दोनों नेत्रों के बीच प्रभाव किया और वो मूर्छित हो गए. ओके. म्हणजे त्यांची त्याची प्रोसेस होती, ते एनलाइटन झाले त्याला बोलतात. आणि मग त्यांना समोर त्यांच्या सर्व काही सिम्बॉल दिसायला लागले, जे आपण ऍडव्हान्स लेवलमध्ये सिम्बॉल शिकणार आहे, त्याचं मिनिंग काय आहे ते सगळं त्यांना कळायला लागलं. हा. तर पुढे जाऊन त्यांनी खूप सेवा केली जपानच्या लोकांची. त्यांच्या हातातून ऊर्जा व्हायला लागली. आणि मग त्यांनी ते कॅरी फॉरवर्ड केलं, त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलं. ओके. तर नंतर तुम्ही शेवटच्या दिवशी 30 पानांचं PDF आहे बघा, खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवतो. शेवटच्या दिवशी तुम्हाला डिटेलमध्ये भेटेल की रेकीचा इतिहास आहे, चक्रास काय असतात, खूप डिटेलमध्ये आहे. चक्रा कसे मोजायचे, ओरा वगैरे, ते तर मी तुम्हाला शिकवणार आहे. तरी पण या डॉक्युमेंट्समध्ये लास्ट डेला तुम्हाला मी देणार आहे. ओके. काही प्रॉब्लेम नाही आहे. तर परत थोडीशी हिस्ट्री बघू आपल्यापर्यंत कशी आली आणि सेशनला सुरुवात करूया. ओके. आता बघा. बघा, हे डॉक्टर मिका उसू आहे. याच्यानंतरून त्यांनी हे डॉक्टर चिजारू हयशी आहे, त्यांना शक्तिपात दिलं. जसं तुमचं उद्या अटोनमेंट होणार आहे, त्यांच्याकडून ही शक्ती इथे पोहोचली, नॉलेज पोहोचलं. हेच नॉलेज, हे जे हवायो टकट आहेत, ह्या एक अमेरिकन जॅपनीज महिला होता, त्यांना एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यांना सर्जरी नव्हती करायची. तर ते बोलले, मला काहीतरी होलिस्टिक हिलिंग ज्याला बोलतात,
बाह्य उपचार असतात ते, काही अल्टरनेटिव्ह उपचार ते करायचे आहेत. मग त्यांनी हे डॉक्टर छिजारू हॅशे बद्दल ऐकलं होतं. ते जपानला आले, त्यांचा थर्ड स्टेजचा कॅन्सर बरा झाला, त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. मग ह्या मॅडमने काय केलं, जे डॉक्टर हवायो टकाटा मॅडम आहेत, ह्या परत अमेरिकेला गेल्या. आणि जसं अमेरिकेमध्ये खूप सगळ्या देशाचे लोक राहतात, तर त्यांनी खूप सगळे ग्रँड मास्टर बनवले. जसं मी ग्रँड मास्टर आहे, तसं त्यांनी ही विद्या खूप लोकांना अटुनमेंट केलं आणि टीचर बनवलं. आणि मग तिथून ही विद्या पूर्ण जगभर पसरली. तर जगाच्या म्हणजे खूप साऱ्या देशामध्ये रेकी खूप प्रचलित आहे हं. रेकी खूप पॉप्युलर आहे, म्हणून सांगितलं अंधश्रद्धा ब्लॅक मॅजिकशी काही संबंध नाही. प्रयत्न केला, खूप छान वर्क करते. ओके, तर खूप सुंदर आहे. आणि आता बघा, याच्यामध्ये रेकीचे काही 5 सिद्धांत आहे. कुठल्याही तुम्ही धर्मात राहा, जातीमध्ये जा, सोसायटीमध्ये राहा, कुठेतरी 5 प्रिन्सिपल असतात, बरोबर. काही कायदे असतात, काही नियम असतात, अटी असतात, बरोबर. तर आता रेकीमध्ये पण काय आहे, 5 प्रिन्सिपल आहे. ते 5 प्रिन्सिपल आपल्याला नेहमी फॉलो करायचे आहे, काहीच अवघड नाही, दैनंदिन जीवनासाठी खूप सुंदर आहे. ओके, ते 5 प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचे आहेत. ओके, बघा, आता आता आपण शिकतोच आहे, तर 5 प्रिन्सिपल एवढं काही त्याच्यामध्ये हे नाहीये, व्रत वगैरे करायचं नाहीये, खूप सुंदर आहे. वन बाय वन आपण बघणार आहे. हा, बघा, 5 प्रिन्सिपल आहे, हवं तर लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला रेकीमध्ये इंटरेस्ट आहे, पुढे जाऊन काही करायचं असेल तर नेहमी फॉलो करा, खूप छान काम करतं. फर्स्ट प्रिन्सिपल आहे बघा, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी, हा, रोजसाठी नाही बोलायचं, फक्त आजसाठी मी रागवणार नाही. बघ, माणूस आपला काय आहे, लिहून घ्या वाटलं असं, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता कसं असतं, आता किती बोललं, किती संत महात्मे आले, राग तर नैसर्गिक भावना आहे, बरोबर. आपण किती प्रॉमिस केलं स्वतःला, मी रागवणार नाही, पण तर मी रागीट माणूस नाही बनणार, खूप साधा माणूस बनेल, असं होतं का? ती नैसर्गिक भावना आहे. पण आपल्याला काय बोलायचं आहे, फक्त आजसाठी, हा, फक्त छोटे छोटे टार्गेट्स घ्यायचे. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आणि असं एक एक दिवस करून, जेव्हा 21 दिवसानंतर तुम्हाला त्या लाईफस्टाईलची सवय होते, आणि मग ती लाईफस्टाईलची सवय आपली नंतरून, सवय झाल्यानंतर तीच लाईफस्टाईल बनते. तर फक्त आजसाठी मी रागवणार नाही, हा प्रिन्सिपल तुम्हाला फॉलो करायचा आहे. ओके, आता रागाचे काय एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला? राग किती डेंजर असतो, आता काय सांगायचं. आता बघा, एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर बघा, आता बघा तुमच्या की म्हणजे तुम्हाला मी एक पीपीटी मधून दाखवतो, 1 मिनिट थांबा, जस्ट 1 मिनिट. राग किती भयंकर असतो ना, त्याचं मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो. हा, तर एक क्षणिक राग म्हणजे जीवनामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम करत असतो. हा, थांबा, हे पण नाही, लेट मी चेक, जाऊ दे. आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. आता बघा, तुमच्या घरामध्ये काही कुटुंब असतील, हं, बऱ्याचशा काय खूप दिवसापासून तुमच्या फॅमिलीमधून काहीतरी वाद असतील, बोलणं नसेल झालं, हा. काय होतं, खरंच फॅमिलीचे भांडण असतात का? नाही. कोणीतरी एक व्यक्ती रागात काहीतरी बोलून जातो, बरोबर. आणि त्याचं फॅमिलीला आपल्याला सफर करायला लागतं. अजून एक उदाहरण देतो, राग किती डेंजर आहे. आता मला तुम्ही एक सांगा, जे जेलमध्ये कैदी असतात, सेंट्रल जेलमध्ये काही कैदी वगैरे असतात, त्यातले 50% वर कैदी सराईत गुन्हेगार नसतातच. ओके, ते एकदम सराईत गुन्हेगार नसतात. ते काय होतं, एका रागाच्या क्षणी भावनेवर कंट्रोल राहत नाही, आणि आपण त्यांचा हात उचलला जातो. आणि त्या एका चुकीची शिक्षा, एका क्षणाची शिक्षा त्यांना पूर्ण फॅमिलीला आयुष्यभर भोगायला लागते. जन्मठेपाची शिक्षा भोगत असतात. पण तुम्ही जर स्टडी केला, सर्वे झाला आहे, 50% पेक्षा जास्त कैदी सराईत गुन्हेगार नसतात. तर राग एवढा डेंजर असतो, तर आपल्याला रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. ओके, तर पहिला प्रिन्सिपल आहे आपला, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. ओके, चला, चला. तर बघा, तुमचा याच्या पुढे काय करायचं मी सांगितलं आहे, थोडंसं पॉसेस घ्यायचं. जसं मी सांगितलं ना, जस्ट शट अप, थँक आय डोंट नीड यू. तर काय करायचं, फक्त रागाला ओळखायचं आहे की खरंच मला राग आला आहे का, तर तो दाबायचा नाही. आणि पॉज का घ्यायचा, बघा, आता समोरचा व्यक्ती आला भांडत भांडत तुमच्याकडे, सवय कशी लागते बघा तुम्ही, एखादा व्यक्ती खूप जोरात भांडत भांडत तुमच्याकडे आलाय, त्याचा भांडायचा मूड आहे, सरळ पाच थांबायचं, 1 मिनिट थांबायचं, आणि मनात विचार करायचा, आता भांडायचा मूड याचा आहे, तुमचा तर नाही आहे ना. तुमचा मूड चांगला असेल, त्यावेळेस मी प्रिपेअर नसतात, आणि भांडणामध्ये काही पण होतं. तर पॉज घ्यायचा आणि त्याला बोलायचं, ह्या विषयावर आपण
10 मिनिटानंतर बोलू किंवा 15 मिनिटानंतर बोलू, ह्याच विषयावर तू फक्त मला 10-15 मिनिट दे. आणि बघा, त्या 10-15 मिनिटामध्ये समोरच्या व्यक्तीचाही राग 50% कमी झालेला असतो आणि तुमचाही झालेला असतो आणि मोठे मोठे वादविवाद होत नाही, ऑटोमॅटिक अंडरस्टँडिंग येते. ऍग्री की नाही? छोटे छोटे पॉज काम करू शकतात की नाही? फक्त स्वतःला थांबायची सवय लावायची. ओके. छोटे छोटे पॉज घ्यायचे जीवनामध्ये आणि थांबायची सवय लावायची. ओके. तर रागावर कंट्रोल करणं खूप जास्त गरजेचं आहे. हं. चला, आता दुसरा प्रिन्सिपल आहे. चला बघा, विपसनामध्ये पण बोलतात की कुठली गोष्ट निश्चित नसते, म्हणजे इम्परमनंट असते. कुठलीच गोष्ट स्थायी नसते, त्याला बदलायलाच लागतं. तर जी पण परिस्थिती आहे ज्याच्यामुळे तुम्हाला राग येतो, ती कधी ना कधी ती व्यक्ती बदलणार आहे, ती परिस्थिती नक्की बदलते. ओके. चला आता बघा, काय आहे सेकंड प्रिन्सिपल? जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, ह्या चिता आणि चिंतामध्ये काय फरक आहे? सांगा बरं. हा वर्ड आहे चिंता. चिंता आणि चितामध्ये काय फरक आहे? फक्त काय आहे, एका डॉटचा फरक आहे. बरोबर? आलं ना लक्षात? चिता काय चिता काय करते? आपल्याला मेल्यानंतर जाळते. बरोबर? आणि चिंता काय करते? जिवंतपणी क्षणोक्षणी जाळते. बरोबर ना? आता तुम्हाला समजेल मेडिटेशन झाल्यानंतर, ही चिंता इतक्या वर्षापासून कसं जीवनामध्ये तुम्ही स्वतःच एक एक अग्नी असतो, तो आपल्याला दिसत नाही आणि तो जळत असतो. तर जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. फक्त आजसाठी चिंता नाही, उद्याचं उद्यावर सोडा. ओके. तुम्हाला बघा, चिंता करून करून तुम्ही लहानचे मोठे झाले. तुम्हाला जेव्हा तुमचं 10वीचा रिझल्ट लागला, तेव्हाही चिंता होती ऍडमिशन भेटेल का. नंतर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन भेटलं, मी युनिव्हर्सिटीमधून पास होईल का, त्याची चिंता होती. नंतर तुम्हाला नोकरीची चिंता होती, नोकरी लागेल का. नंतर तुम्हाला लग्नाची चिंता होती, लग्न होईल का. नंतर मुलांची चिंता होती, होतील का, शाळेत ऍडमिशन होईल का. सगळं काही झालं ना, परमेश्वराने केलं ना, तो करायला समर्थ आहे. ओके. ऑटोमॅटिक करत, फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपण चिंता करून काय होतं, फक्त आपल्या शरीरावर व्हायब्रेशन्स तयार होतात आणि कुठे ना कुठे आजाराचं कारण बनतं. ओके. तर चिंता करणं सोडून द्यायचं आहे. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके. एवढंच फॉलो करायचं आहे तुम्हाला, जास्त काही नाही. सेकंड, बघा, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. कशासाठी ग्रेटफुल राहायचं आहे, कशासाठी कृतज्ञ राहायचं आहे, आता मी तुम्हाला सांगतो. साधं सोपी गोष्ट आहे, म्हणजे परमेश्वराला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. हं, तुम्हाला थँक्यू का बोलायचे आजसाठी? तुम्ही किती लकी आहे तुम्हाला दाखवतो मी, आपण किती लकी आहे. बघा, काल 24 तारीख होती. काल 24 नोव्हेंबर होता. काल किती जण ही पृथ्वी सोडून गेले असतील, टाटा बाय बाय करून वरती? किती लोक गेले असतील? लाखो लोक गेले असतील की नाही? पण तुम्ही काल पण श्वासच प्रॅक्टिकल घेतला, आज पण तुम्ही श्वास घेतायत. जीवन कुणाला प्यारं नाहीये. तुम्ही शेवटच्या दिवशी पण बोलाल, देवा अजून एक दिवस वाढून दे. बरोबर आहे की नाही? ते लोक सोडून गेले, आज तुम्ही श्वास घेतायत, पृथ्वी तलावर जिवंत आहे, काहीतरी तुमचं टार्गेट अचीव करायला तुम्ही आहे. त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. सेकंड, बघा, आज जेव्हा तुम्ही सकाळी उठले, तुमच्या आजूबाजूला तुमचे फॅमिली मेंबर होते की नाही? बरेचसे लोकांचे फॅमिली मेंबर ह्या टाइमाला हॉस्पिटलमध्ये आहेत, बेडमध्ये आहेत, आयसीयू वर आहेत, असतील की नाही? एवढंच कारण आहे ना आज आजच्यासाठी परमेश्वराला थँक्यू बोलायचं. चला, अजून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खूप अनलकी आहे का, की सगळं तुमच्याबरोबर वाईटच होतं वगैरे? चला आता आपण बघूया, आर्थिक दृष्ट्या पण आपण बघूया, आपण किती श्रीमंत आहे किती नाही, म्हणजे आपण किती लकी आहे, कशासाठी थँक्यू बोलायचं. आता बघा, तुम्हाला मी सांगतो, आता संतोष सरांना आपण अनम्यूट करू. आता संतोष सर, मला एक सांगा. हा, अनम्यूट करा बरं, 1 मिनिट सर. हा, अनम्यूट करा बरं. ओके. हा सर, आता मला सांगा सर. आता मी हा हा मागून आवाज येतोय. ओके. ऐका सर, जर मी तुम्हाला ऑफर दिली की मी तुम्हाला 3 करोड रुपये देणार किंवा 5 करोड रुपये देणार, मला तुमचा एक डोळा द्या, तुम्ही देणार का? नाही सर. 2 डोळे, सॉरी, चला 2 करोड नाही, चला मी तुम्हाला 5 करोड दिले, 2 डोळे पण नाही देणार. एक हात देणार का? एक हात, नाही सर. एक एक पाय तरी द्या. 5 करोड 3 करोड भेटतील, नाही देणार. नाही देणार. बरोबर. चला, एक किडनी द्या तुमची.
नाही देणार. ओके. बघा, किती अनमोल शरीर आहे आपलं, करोडोचं आहे, 10, 20, 30, 100 करोडचं शरीर आहे आपलं. तर आपण किती लकी आहे, याच्यासाठी थँक्यू नाही बोलू शकत का? थँक्यू सर. लक्षात घ्या, किती लोक आहेत त्यांना आज दिसत नाही डोळ्याला, सॉरी हा सर. तर बघा, किती लोक आहेत की त्यांना डोळ्यांनी दिसत नाही आहे, हात आहेत पण पॅरालाइज झालेले आहेत, उचलता येत नाही असे पण लोक आहेत. बघा तुम्ही, आज तुम्हाला वाटत असेल की तुमची मुलं खूप त्रास देत आहेत, तुम्हाला खूप हेडेक होत आहेत, पण तुम्ही कंप्लेंट मोडवर गेले आणि विचार करा, काही लोकांना बाळ सुद्धा होत नाही, ते IVF सेंटरच्या बाहेर लाईन लावतात. ओके. तुमच्याकडे इम्प्रूव्हमेंट करायला काहीतरी आहे, ऍटलिस्ट त्याच्यासाठी थँक्यू बोला, पण थँक्यू बोलत जा. आणि जेव्हा तुम्ही थँक्यू बोलतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप सुंदर काम करतं. ओके. जितकं तुम्ही ऑलरेडी ग्रॅटिट्यूड द्याल कुठल्या गोष्टीला, तुमच्या जीवनात ते काही कैक पटीने मल्टिप्लाय होऊन जातं. तर जस्ट फॉर टुडे, याच्या पुढचा प्रिन्सिपल आहे चौथा. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेल. तुम्ही कुठलंही काम करा, हा. तुम्ही बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, बँकेचे मॅनेजर असाल, काही असो, आपल्याला आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. जेव्हा आपण प्रामाणिकपणे करतो तर युनिव्हर्स आपल्याला भरभरून नॉलेज देतो, आपल्याला उत्साह देतो, ऊर्जा देतो, एनर्जी देतो. तर जेही काम असेल तुमचं, छोट्यातलं छोटं, मोठ्यातलं मोठं, शिक्षक असाल, मॅनेजर असाल, काही काम असेल तुमचं, सफाई कर्मचारी असाल, काहीही छोट्यातलं छोटं, इवन घरात तुम्ही कुकिंग करत आहात, काही हाऊसवाईफ असाल, तरीही तुम्हाला तुमचं काम खूप इमानदारीने करायचं आहे. ओके. निकाल तुम्हाला परमेश्वरावर सोडायचा आहे. आणि पाचवा आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. म्हणजे फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहणार आहे. भूतदया हा शब्द फक्त मराठी लँग्वेजमध्येच आहे. आपले संत महात्म्यांनी सांगितलंय की नुसते मनुष्य प्राणीच नाही, इतर प्राणी देखील, सर्वांवर आपल्याला दया दाखवायची आहे, आपल्याला दयाळू राहायचे. आलं लक्षात तुम्हाला? तर असे 5 प्रिन्सिपल आहे रेकीमध्ये, एवढंच आहे हा. बाकी बघा, रेकीमध्ये ऍडव्हान्सला काय असतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट 1 मिनिट थांबा हा. जस्ट 1 मिनिट थांबा, तुम्हाला 1 मिनिट. ओके. हा. आता बघा, रेकीमध्ये काय असतं, सध्या तुमचा उद्या लेवल 1चा मी शक्तिपात करून देणार आहे. आता शक्तिपात काय असतो आधी अगोदर बघून घ्या. रेकीमध्ये काही सिम्बॉल्स असतात पुढे जाऊन. सध्या तुम्ही लेवल 1 शिकतायत, कुठलेही सिम्बॉल तुम्हाला अटेंड करून देणार नाही, ते ऍडव्हान्स लेवलला असतात. तर चोकुरे असतो, ज्याच्याने ऊर्जा 40% वाढते. एक सेहेकी बॅलन्सिंगचा सिम्बॉल आहे. आणि मास्टर सिम्बॉल होमशाजशने नसतं. हा पुढचा भाग आहे. ओके. हे आपण नंतर शिकणार आहे. बघा, आता जे तुम्ही शिकत आहात ते आहे रेकी लेवल 1. याला काय बोलतात, रेकी लेवल 1 तुम्ही शिकत आहात, हे एंट्री लेवलचं असतं. याच्यामध्ये तुम्ही काय शिकतात, रेकी, स्वतःला रेकी कशी द्यायची, स्वतःचे स्वयंउपचार कसे करायचे, तुम्हाला मी लास्टला शिकवेल. बॉडी पॉईंट हिलिंग आहे 21. इतरांना रेकी कशी द्यायची हे शिकतात. आणि आयुष्यभरासाठी तुम्हाला त्या ऊर्जेशी अटुनमेंट केली जाते, शक्तिपात दिला जातो. तर या स्तरात तुम्हाला स्वतःचे उपचार कसे करायचे, इतरांचे उपचार कसे करायचे याबद्दल शिकवले जाते. आणि आपल्या शरीरातील 7 चक्र शिकवलं जातं, जे मी तुम्हाला उद्या शिकवेन. सेकंड लेवल असतं. सेकंड लेवलमध्ये काय होतं, तुम्हाला एक चोकुरे नावाचा सिंबल अटेंड करून दिला जातो. काही सिंबॉल असतात लेवल 2चे 3-4. त्याच्याने तुम्ही आता जे करणार आहे, तुमची 10%ने तुम्ही कुणाचे उपचार करू शकतात. लेवल 2 मध्ये 40%ने तुमची एनर्जी वाढते आणि तुम्ही अधिक प्रभावीपणे कुणालाही हिलिंग करू शकतात. याची खास बात आहे की तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकतात. व्यक्ती आपल्या घरात नसला तरीही, तो दुसऱ्या शहरात असेल, दुसऱ्या देशात असेल, तरी तुम्ही एका ठिकाणी बसून त्याची हिलिंग करू शकतात. जसं मी तुम्हाला आता उद्या अटोनमेंट देणार आहे, मी एका ठिकाणी बसलो आणि तुम्ही विविध ठिकाणी बसले आहे, तर तेही तुम्हाला लेवल 2 मध्ये करता येतं. आणि लेवल 3 मध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल असतो डायक्युम्यू, तो अटेंड करून दिला जातो आणि तुम्ही रेकीच्या 100% ऊर्जेने कुणाचीही हिलिंग करू शकतात. तुमची हिलिंग कॅपॅसिटी पूर्णपणे कंप्लीट होते. असे काही सिम्बॉल असतात, ते आपण नंतर बघूया. ओके. आता शक्तिपात काय आहे, हा शब्द खूप लोकांना माहिती नसतो, काही वेगळा वाटतो हा. तर बघा, अटुनमेंट, शक्तिपात म्हणजे एक अटुनमेंट, एक तुम्हाला जसं की अट्यून म्हणजे काय, जसं रेडिओचे सिग्नल इकडे तिकडे गेले, आपण त्याला ट्यून करतो की नाही, नीट आवाज ऐकू यायला, तसंच हिलिंग तुमच्यामध्ये हा गुणधर्म पहिल्यापासूनच आहे. जन्मल्यापासूनच परमेश्वराने तुम्हाला खूप छान हिलर बनवलं आहे, पण ह्या गोष्टी आपल्यापासून कुठे ना कुठे तुटलेल्या असतात. तर तुम्हाला त्या हिलिंग ऊर्जेशी
अट्यून करून दिलं जातं, संलग्न केलं जातं, त्यालाच बोलतात शक्तिपात. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. अटुनमेंट दरम्यान विद्यार्थ्यांचे ऊर्जा केंद्रे म्हणजे चक्रे उघडली जातात आणि तो रेकीच्या उच्चतर कंपनांशी जोडला जातो. यामुळे विद्यार्थी रेकी ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रभावीपणे करू शकतो. आता बघा अटुनमेंट नक्की काय आहे, नाहीतर मग काय होतं, खूप कन्फ्युजन होतं. 5व्या दिवशी पण लोक विचारतात, हा अटुनमेंट शक्तिपात काय आहे. मी तुम्हाला साधे साधे उदाहरणं देतो, तुमच्या खूप लक्षात येईल. आता आपण जे देतो आहे अटुनमेंट, ते आपण देतो विथ सिम्बॉल्स. काही सिम्बॉल असतात, सिम्बॉलने तुम्हाला अटुनमेंट करून दिले जाते. हिलिंग ॲबिलिटी सर्वांमध्येच असते. ओके, जसं समजा की एक पाण्याचा पाईप आहे, तिथे चोकअप झाला आहे, तर फक्त आम्ही तुमचे ब्लॉकेजेस काढणार. तुम्ही नॅचरल हिलर असतात, हा कुणाची हिलिंग करू शकतात. तर होतं काही, शक्तिपात हा शब्द कसा आहे, अटुनमेंट कसा आहे, मी तुम्हाला छोटे छोटे उदाहरणं देतो. आता ख्रिश्चनिटीमध्ये बघा, जिजस क्राइस्ट होते, तर त्यांचे सगळ्यात मोठे होते ते, ते इम्पॉर्टन्स होतं त्यांचं. तर तरीही त्यांना त्यांचा एक चुलत भाऊ होता त्याला, तर त्यांनी काय केलं, जॉन म्हणून होता, त्यांना त्यांच्याकडून अटुनमेंट घ्यायला लागलं. याला बोलतात शक्तिपात. त्या ऊर्जेशी अटून करायला लागलं, ते अटून झाले. तर त्यांनी कसं केलं, आता ख्रिश्चनिटीमध्ये बोलतात की ते असं पवित्र पाणी असं क्रॉस करतात वगैरे, लावतात किंवा पाण्यात डुबवतात. आता तुम्ही आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये बघितलं, तर गुरु मंत्राने देखील तुम्हाला शक्तिपात देऊ शकतो. इवन शक्तिपात काही गुरुने शिष्याला दिलं पाहिजे याचीही काहीच गरज नाही आहे. तुम्ही ध्यानाला बसून देखील स्वतःवर शक्तिपात करून घेऊ शकतात. कसं, आता मॉडर्न डेजमध्ये ओशो असतील, रजनीश ओशो आहे, गौतम बुद्ध आहे, ते ध्यानाला बसले, भगवान महावीर असतील, आणि वरून शॉवर झाला एनर्जीचा, जसं डॉक्टर मिका उसुई ध्यानाला बसले आणि वरून काहीतरी शॉवर झाला. तर ही सगळी प्रोसेस असते. तर अटुनमेंट तुमचं सेल्फ रिअलायझेशन, त्याला बोलतात सेल्फ रिअलायझेशन येऊ शकते, गुरु शिष्यही देऊ शकतो. इवन अजून उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंद. आता स्वामी विवेकानंद खूप हुशार होते, त्यांचा IQ खूप छान होता, आणि त्यांना हे देव वगैरे यांच्यावर खूप जास्त विश्वास नव्हता, कारण जास्त अभ्यासू प्रवृत्ती असल्यामुळे सायन्स वगैरे त्यांना लिटरली ते असं असंच बिहेवियर होतं की त्यांचं नास्तिक सारखं. पण त्यांचे जेव्हा ते गुरु भेटले त्यांना, त्यांचे जे गुरु होते, त्यांनी काय केलं, रामकृष्ण परमहंस, त्यांनी त्यांच्या छातीवर फक्त पाय लावला आणि त्यांना अट्युनमेंट झालं, त्या दिव्य ऊर्जेशी ते कनेक्ट झाले. हे खूप सगळे उदाहरण आहेत शक्तिपाताचे. सेल्फ रिअलायझेशनने होतो, गुरु एखाद्या शिष्याला मंत्र देऊ शकतो. बरेचसे प्रकार असतात. कुठल्याही ठिकाणी जा, दीक्षा, अटुनमेंट असं बोललं जातं. पण इथे काही असं असं होत नाही, तुमचा धर्म बदलला, तुमची जात बदलली, इथे याचा काहीही एक संबंध नाही. प्लीज कन्फ्युजन करू नका की तुमचं जात बदल, धर्म बदलेल, तुम्ही दीक्षा घेतली, असं काही नाही आहे. अटुनमेंट म्हणजे तुम्हाला त्या हिलिंग ऊर्जा, फक्त तुमची हिलिंग ॲबिलिटी वाढवली जाईल. आपले नॅचरल कुणामध्ये असतं गुण. ओके, तुम्ही आता एखादा मुलगा दुःखी आहे, साधं उदाहरण देतो, छोटासा मुलगा आहे, ओळखीचा नाहीये तुमचा, रडतोय बस स्टॉपवर, खूप रडतोय, खूप दुःखी आहे, काहीतरी झालं असेल, आणि तुम्ही प्रेमाने त्याच्या डोक्यावर असा हात ठेवला आणि त्याला धीर दिला, तर मुलांना कळतो की नाही प्रेमाचा स्पर्श कोणता आहे आणि वाईट पद्धतीने केलेला स्पर्श कसा आहे. तो मुलगा हील होतो, जर तुम्ही त्याला खूप बरं वाटतं आतून, तर याला बोलतात हिलिंग ॲबिलिटी. तर तुमच्यामध्ये ऊर्जा असतात, फक्त शक्तिपात करून दिला जातो. उद्या सकाळी 6 वाजता, उद्या सकाळी 6 वाजता तुमचा शक्तिपात असेल. ग्रुपवर लिंक येऊन जाईल, अटुनमेंटची झूमची लिंक येऊन जाईल. फक्त उद्या सकाळी येताना तुम्हाला तुमच्या नावाने जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओ ऑन पाहिजे. तर एकदाच घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला कधी कुणाकडून घ्यायची गरज नाही. लेवल 1चा, लेवल 2, लेवल 3 दुसऱ्याकडून शिकायचं, त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकतात, पण शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. तर उद्या तुमचा लेवल 1चा शक्तिपात होईल. सकाळी नावाने जॉईन करायचं आहे. ओप्पो, विवो, आयफोनने करू नका, मग सगळ्यांना ऍडजस्ट करता करता खूप टाइमपास होतो. ओके, 5-10 मिनिटं जास्त चालले जातात. तर नावाने उद्या जॉईन करायचं आहे. आता बघा, इतकी सुंदर रेकी आहे, तुमचं शक्तिपात होणार आहे, नवीन ऊर्जा तुम्ही ग्रहण करणार आहे, एक हिलर बनणार आहे. तर त्याच्यासाठी काय तयारी आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ऑपरेशन करायचं आहे. आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला आता आपल्या हार्ट चक्रावर काम करायचं आहे. चक्र मी तुम्हाला उद्या शिकवेल, पण तरीही प्रेम, फॉरगिव्हनेस ह्या गोष्टी कोणी सांगितल्या आहे, हा लक्षात घ्या.
येशू ख्रिस्त असतील, श्रीकृष्ण असतील, गौतम बुद्ध असतील, तुम्ही कुठल्याही देवाला माना, काही करा, पण प्रेम आणि फॉरगिव्हनेस खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही कुणाला फॉरगिव्ह करत नाही जीवनामध्ये, तुम्ही नवीन ऊर्जा नाही ग्रहण करू शकत. जोपर्यंत तुमचा ग्लास जुना म्हणजे खराब पाण्याने भरलेला ग्लास रिकामा होत नाही, तुम्ही त्याच्यात नवीन पाणी नाही टाकू शकत. तर आता तुमचं मेडिटेशन होणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. हा कशासाठी आहे ते तुम्हाला मेडिटेशन झाल्यावर कळेल, की तुम्हाला फॉरगिव्ह करायचं आहे. ते जे जुने लोक आहेत, खूप दिवसापासून तुम्ही काहीतरी मनामध्ये ठेवलं आहे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांच्या आठवणी आहे. आणि बरेचसे आजार, कॅन्सर असतील, हाय बीपी, लो बीपी, शुगर, सगळे कुठे ना कुठले आपल्या आजाराचं कारण बनतं. तुम्ही जर लुईस हेचं एक पुस्तक वाचलं, यू कॅन हील युअर लाईफ, त्याच्यात दिलं आहे प्रत्येक आजाराला कोणते विचार कारणीभूत असतात. तर आज आता मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे. 15 एक मिनिट लागतील. हेडफोन लावून बसा, घरच्यांना सांगा थोडा वेळ डिस्टर्ब करू नका. ओके. आणि ते का करायचंय मेडिटेशन? कारण आपल्याला ते आतले सगळे व्हायब्रेशन्स बाहेर काढायचे आहेत, त्या लोकांना सोडून द्यायचं आहे आणि नवीन ऊर्जा तुम्हाला घ्यायची आहे. हा तर पाणी वगैरे पिऊन या. आणि प्लीज, मेडिटेशन चालू असताना व्हिडिओ बंद, तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे, माझा बंद असेल, आणि मी तुम्हाला इथून रेकीची हिलिंग पण देईल. ओके. तर फक्त मला फॉलो करायचं आहे. माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा ऑन पाहिजे. हा चला, जे जे रेडी आहे, ज्यांना मनापासून मेडिटेशन करायचं आहे, थोडंसं पाणी पिऊन घ्या आणि बसा. ओके. हेडफोन नसतील तर नॉर्मल बसा. तुमचं इच्छा असणं गरजेचं आहे. ओके. मला काय नाही. मग आपण आता पाणी पिऊन घ्या थोडंसं आणि मेडिटेशनला सुरुवात करू. ओके. आणि बघा, आजच्या नंतर तुम्हाला मी एक होमवर्क, लाईक छोटीशी ऍक्टिव्हिटी पण देईल. ती रोज करायची आहे तुमच्या. जसं काल होमवर्क सांगितला, आज पण होमवर्क सांगेल. ओके. चला. खूप सुंदर रिझल्ट येतात. हे मनापासून मेडिटेशन करा, कारण माझी 8वी 9वी बॅच आहे आणि सगळ्यांचे जीवनामध्ये खूप चांगले याचे रिझल्ट आहे. ओके. फक्त मला सरेंडर करा समर्पण भावाने. ओके. चला. हम्म. चला. सगळ्यांना येऊ द्या, मग आपण रेडी होऊ. ओके. स्टार्ट करू. चला, आजचे 15 मिनिटं द्या स्वतःला. ओके. खूप इम्पॉर्टंट आहे. फॉलो करा इन्स्ट्रक्शन, आणि स्वतःला अलाव करायचं आहे त्या जुन्या गोष्टी पास्ट लाईफ मधून काढायचे. ओके. तर तुमचा आत्तापासूनचा जुना पास्ट लाईफ पर्यंत मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे. ओके. चला. चला, थोडस स्टार्ट करूया. सगळे लोक ऑलमोस्ट आलेले आहेत. ओके. चला. चला, जयस्वाल सर बसून घ्या. ओके. चला, वर्षा मॅम रेडी? ओके. हां. ओके, चालेल. बस व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मला पण हिलिंग करायला काम आहे. ओके. चल. चला, डोळे आता हलका आणि ताट बसायचं. ओके. ओके. चला, ताट बसा, डोळे बंद करून घ्या, हलके बंद. आणि समर्पण भावनेने फक्त ऐकायचं आहे, इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. ओके. चलो. चला. ओके. चलो. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आजच्या ह्या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. ह्या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत,
त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आज आपण अलाव करणार आहे स्वतःला त्या जुन्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं, त्या दुःखाला जे आपण पकडून ठेवतो आणि ते शेवटी आपल्या शरीरावर कुठल्या ना कुठल्या आजाराचं कारण आहे. तर आज त्या व्यक्तींना संपूर्णपणे माफ करून आपण फक्त चांगल्या गोष्टी आठवणार आहे. फक्त स्वतःला आज परवानगी द्यायची आहे. ह्या ध्यान साधनेतून बरेचसे व्हायब्रेशन्स शरीरावर तयार होतील. पण आज खाली होऊन जायचे आहे. जेवढे तुम्ही अलाव कराल स्वतःला, तेवढा सुंदर रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. तर डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ आणि संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. प्रत्येक श्वासासोबत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग सहन केल्या आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटीला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच आपण स्टोअर करणार आहे. चला, आता एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासामध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमध्ये काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल. या सगळ्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कोणाला दुखावलं असेल,
तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्यासोबत घडल्या, त्या सर्व घटनेला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे एक क्षण बघायचे आहे. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहे. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर हे सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. आणि या सफरिंगसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाव युअर सेल्फ. परवानगी द्या की तुमच्या जीवनात ज्याही व्यक्तींनी 1 महिन्यात दुःख क्रिएट केले आहे, त्या सर्व व्यक्तींना माफ करा. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअर सेल्फ. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आपण सर्व ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे आणि तुम्ही मागितलेली माफी आणि दिलेली माफी त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष, 365 दिवस, खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. ह्या 365 दिवसांच्या 24 तासामध्ये ज्याही लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका.
माफ करताना तुम्हाला त्रास होईल. नाही करू शकत मी ह्या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे ह्या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुमच्या अंतर्मनात राहूनही तुम्हाला त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. कितीही त्रास दिला असेल त्या व्यक्तीने, शारीरिक लेवलवर, भावनिक लेवलवर, मानसिक लेवलवर, त्याला माफ करा. आणि कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आणि ज्याही चांगल्या घटना ह्या 1 वर्षामध्ये घडल्या, या सगळ्या चांगल्या घटनांना, इमोशन्सला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षामधल्या घटना आठवा. ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल, आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. आणि त्याच्या जाण्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना मनातून मोकळं करा. कारण हे जे सफरिंग आहे, हे कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. तुमच्या मनामध्ये आणि औरामध्ये व्याप्त आहे. म्हणून या सगळ्या दुःखांना आज बाहेर काढायचे आहे. आता अगदी तुमचे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज,
तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणामध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. हे जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. खूप कठीण आहे, पण आपल्याला स्वतःला परवानगी द्यायची आहे. आणि लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावला असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल, किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी ठेवून त्याला मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. त्या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आनंदाने जगायला आपल्याला थांबवतात. आणि आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा बघा, तुमच्या आई वडिलांनी ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभव करा. आणि त्यावेळेस ईश्वराने एक कोरी पाटी तुमच्या हातामध्ये दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आणि आज ईश्वराने तीच कोरी पाटी नव्याने तुमच्या हातात दिलेली आहे. तुमचं जीवन आता अगदी सुखाने, समाधानाने
आणि आनंदाने जगण्यासाठी. ही ही कोरी पाटी तुमच्या हृदयाशी घेऊन तिला घट्ट पकडा. कारण ही कोरी पाटी, आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला तुमच्या नव्या जीवनाचे स्वप्न लिहायचे आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहायची आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचा आहे. कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे. एक मनातून येणारं हास्य चेहऱ्यावर आणायचं आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी ईश्वराने आज तुम्हाला नवी ऊर्जा, नवजीवन दिलेलं आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि ह्या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही ओरामध्ये प्रवेश कराल, जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्या अगदी उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला जन्मदिवस, वाढदिवस. कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर आता इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त, जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. ह्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आज, आत्ता ह्या क्षणापासून पुढे तुम्ही जिथेही जाणार, तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल असणार आहे. तुमच्या ओरामध्ये एक पॉझिटिव्हिटी असणार आहे. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहोत. थँक्यू, 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 थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जेव्हा कधी तयार असाल, हळूवार डोळे उघडायचे आहेत. ओके. चलो ठीक आहे, दोन्ही हात रफ करा, लावून घ्या. ओके, चलो. चलो. खूप अवघड आहे, माफ करणं. चला, कोणाचा काही एक्सपिरियन्स असेल हँड रेज करू शकतात, अदरवाईज मेसेजमध्ये लिहा. ओके. तर कसं असतं, आता खूप बॅचेस झाल्या, नाही होतं माफ करणं शक्य. ती समोरची व्यक्ती ना इतका त्रास देऊन गेलेली असते. पण कुठे ना कुठे तुम्ही नाही माफ केलं ना, हे व्हायब्रेशन शरीरावरच असतात आणि कुठे ना कुठे आजारांचं कारण बनतात. तर माफ करून द्यायचं. समजून घ्या, ती व्यक्ती आला ती व्यक्ती आली, त्रास दिला, काहीतरी कर्माचा भाग असेल, काहीतरी असेल, तेवढ्या वेळासाठी आली. पण इथून पुढे आपल्याला शक्य असेल तेवढं पॉझिटिव्हिटी मध्ये राहायचंय. आलं लक्षात? का सांगितलंय मी तुम्हाला, उद्या चक्रास मध्ये सांगेल हार्ट चक्रावर का काम करायचं आहे. जेव्हा आपलं हृदय चक्र प्युअर असतं, मी उद्या सांगणार आहे प्रत्येक चक्राचं महत्व, काय होतं चक्रा ब्लॉकेज असल्यावर वगैरे वगैरे. हा, आलं लक्षात? तर ठीक आहे, तुम्हाला असं फॉरगिव्ह करायचंय, अदरवाईज खूप अवघड आहे. ओके, आलं लक्षात? चला, थँक्यू सो मच. चला, आता मी अजून एक ऍक्टिव्हिटी देणार आहे, शेवटचं. थोडं फक्त 5 मिनिट घेतो, आपल्याला अजून एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. जसं मी काल सांगितलं, ऍफर्मेशन्स करायचे आहेत. इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे बघा. जेही तुमचे प्रॉब्लेम आहेत, जेही तुमच्या समस्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहे, जे लोकांनी त्रास दिला आहे, नोट्सवर लिहून ठेवा. 10-12 समस्या लिहिल्यानंतर काय होतं, नॉर्मल टेक्निक आहे, तुम्हाला ते सगळं पेपर फाडायचं आहे. पेपर फाडून द्या, शक्य असेल तर रात्री जाळून द्या. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही ऍटलिस्ट 5 दिवस जरी केली ना, तर खूप छान रिझल्ट येतात सबकॉन्शियस लेवलवर. तर तुम्हाला असं करायचं आहे. आलं लक्षात? तर उद्या सर्वांचा शक्तिपात आहे. लिंक थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी येऊन जाईल तुम्हाला.
झूमची लिंक येऊन जाईल. ओके. तुम्हाला नाही जमलं सकाळीच शक्तिपात असतो ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 6 वाजता. कुणाला काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. ओके. तर सकाळी 6 वाजता यायचं आहे उद्या. 10 मिनिटासाठीच असेल हं. सकाळी 6 वाजता नंतरून क्लासमध्ये तुमचं उद्या ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आणि उद्या शक्तिपातानंतरून उद्या मी तुम्हाला पाण्याची चव बदलायचं शिकवणार आहे. पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे. तुम्ही तुमच्या पाण्याला कुठलीही चव देऊ शकतात, टेस्ट बदलू शकतात. तुमचं ऍक्टिव्हेशन होणार आहे लेवल 1चं. तर ऍक्टिव्हेशन कसं करायचं आहे, रेकीला कॉल कसा करायचा आहे, तुमचा ओराज आणि चक्रा. मी तुम्हाला उद्या काही रेमेडीज सांगेल ओरासाठी. क्लीन कसा ठेवायचा, का ठेवायचा. 7 चक्र आहे, 7 चक्रावर कसं काम करायचं. मी तुम्हाला मेडिटेशन देणार आहे, ते एक्सप्लेन करणार आहे. तर उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. तर रेग्युलर 10 वाजता आपला क्लास होणारच आहे बॅचमध्ये. पण फक्त शक्तिपातासाठी सकाळी यायचं आहे. ओके. चला. ओके. जो कोणी ग्रुपला ऍड नाही मला मेसेज करा, मी त्याला ऍड करेल. ओके. चलो ठीक आहे. चलो. ओके. तो कल मिलते. ओके. उद्या आपण सकाळी 6 वाजता भेटूया शक्तिपथासाठी. आणि बाकी क्लासमध्ये तुम्ही उद्या पाणी वगैरे चार्ज, उद्या एक ग्लास पाणी घेऊन बसायचं, आपण त्याला चार्ज करूया. ओके. चला ठीक आहे. थँक्यू सो मच. उद्या आपण ह्याच टायमाला भेटू, 10 वाजता भेटू. ओके. आणि सकाळी 6. थँक्यू सो मच. चलो बाय बाय. हॅव अ नाईस डे.